नमस्ते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक सुंदर असं घर असावं. पण ते सुंदर असं घर जर वास्तुशास्त्रानुसार असेल तर त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा तयार होत असते. आज आपल्या समवेत सिव्हिल इंजिनियर वास्तुविशारद श्री आबासाहेब मुळे नमस्कार. हे आहेत. आज आपण विटा सांगली या ठिकाणी आहोत आणि वास्तुशास्त्राविषयी चर्चा करताना आज एखाद्या रिकाम्या जागेवरती रिकामा मोकळा प्लॉट असेल तर त्या प्लॉटवरती आपण घर बांधताना नवीन वास्तूची निर्मिती करत असताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे हे सरांकडून आपण आज जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. तर नवीन घर बांधत असताना आपल्याला सुरुवातीला मेजरमेंट महत्वाचे असते. पूर्वीच्या काळी म्हणजे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, सम्रांगण सूत्रधार किंवा मैमतमध्ये सांगितलेलं आहे की मेजरमेंट ही हस्तामध्ये घ्यायची असते. हस्तामध्ये मेजरमेंट घ्यायला सांगितलेलं आहे. कारण आताचे जे मेजरमेंट आहे ते फूट, मीटर, इंच वगैरे असे आहे, पण जे ग्रंथामध्ये सांगितले ते हस्तामध्ये. आता पूर्वीचे मेजरमेंट सुद्धा आपले फरलांग, मैल किंवा अशी होती, तर हस्तामध्ये मेजरमेंट घ्यायचे असते. तर हस्त म्हणजे काय? तर हस्त म्हणजे ऍक्च्युली घराचा जो यजमान आहे, मालक आहे किंवा मालकांचा मुलगा जो आहे त्याच्या खांद्यापासून मधल्या बोटापर्यंत लांबी घ्यायची असते आणि त्या हस्तावरून लांबी आणि रुंदी घराची ठरवायची असते. त्याचबरोबर त्या मालकाची राशी आणि नक्षत्र हे पण पाहिलं जातं. पूर्वीच्या काळी सर घर बांधताना आय आणि वे काढण्याची एक पद्धत होती. तर आय आणि वे हे लांबी रुंदीनुसार ठरवलं जायचं. हा, बरोबर. त्याचं किती महत्व हे वास्तूचं बांधकाम करताना आहे? त्याचं तर फार महत्व आहे, कारण त्याच्यावरतीच वास्तूचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. अलीकडे लोक फक्त किचन किंवा टॉयलेट किंवा बाथरूम, ब्रह्मस्थान बघतात, पण सुरुवात ही आय आणि वे पासून होते. अगदी ग्रंथामध्ये त्यांनी 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत काय काय बघितलं पाहिजे. तर त्याचे नियम आहेत: आय बघितला पाहिजे, वे बघितला पाहिजे, त्यानंतर नक्षत्र बघितलं पाहिजे. हे सगळं घराचं नक्षत्र असतं, म्हणजे घरापासून त्या फॉर्म्युल्यानुसार काढलं जातं की नक्षत्राबरोबर तिथी काढली जाते, वार पाहिला जातो, घराची आयु सुद्धा काढली जाते. आयु ही 20 आणि 80च्या मध्ये यावी लागते. त्याचबरोबर घराचा ग्रह सुद्धा काढला जातो, म्हणजे तो शनी आला नाही पाहिजे, मंगळ आला नाही पाहिजे. ह्या 8 गोष्टीपैकी फार महत्वाच्या गोष्टी ह्या 3 आहेत. कोणत्या? तर आय, वे आणि नक्षत्र. मालकाचं नक्षत्र आणि घराचं नक्षत्र एक आलं नाही पाहिजे, यानुसार काम केलं जातं. पूर्वीच्या काळी ज्या काही वास्तू निर्माण व्हायच्या, अगर आपण पाठीमागे जाऊन बघितलं तर कितीतरी शहरांमध्ये आजही जुने राजवाडे असतील, किल्ले असतील, हे आजही आपल्याला सुस्थितीमध्ये दिसतात. कारण त्यांचं बांधकाम करताना ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला जायचा सर. बरोबर? अगदी बरोबर. त्यामुळे कोणत्याही वास्तूचं निर्माण करत असताना आय आणि वे, आय म्हणजे आवक, वे म्हणजेच आवक. जेवढी आवक आपल्याकडे चांगली असेल तेवढी त्या घरामध्ये समृद्धीही जास्त काळ टिकणार आहे. सर, आपण प्लॅनिंग विषयी बोलताना आजकाल आपण ग्रीड हा शब्द नेहमीच वापरला जातो. तर आपण वास्तुशास्त्रानुसार घराचं प्लॅनिंग ज्यावेळेस करतो तर ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे? आता बघा, लोकांना एवढंच माहिती असतं की घराचे किंवा त्या प्लॉटचे 9 भाग करायचे. पण जर स्क्वेअर प्लॉट असेल, चौकोनी प्लॉट असेल तर 9 भाग अगदी योग्य होत असतात. पण जर रेक्टँगल प्लॉट असेल, फॉर एक्झाम्पल 25 फूट बाय 50 फुटाचा असेल, तर एका बाजूला बघा 9 भाग केले तर ते जास्त साईजचे होणार आणि 25 फुटाचे कमी साईजचे होणार. पण त्यावेळेला हा नियम लागू होत नसतो. त्याच्यासाठी वास्तूचं ग्रीड केलं जातं, म्हणजे 360 डिग्रीमध्ये तो प्लॉट डिव्हाइड केला जातो. त्यानुसार बाहेरचे 32 भाग केले जातात. 32 भागामध्ये तो दरवाजा कोणत्या शुभ स्थानात बसवायचा हे सगळं पाहिलं जातं. वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारालाही तितकंच महत्व आहे की आपलं वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार जर योग्य पदामध्ये असेल तर त्या घरामध्ये जी काही ऊर्जा येणार आहे ती अतिशय सकारात्मक ऊर्जा असणार आहे. बरोबर. ही जी प्रवेशद्वार आहे हे आपण दिशेनुसार कशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असावी? आता त्याच्यामध्ये जर ग्रीड टाकल्यानंतर ऍक्च्युली शक्तीचक्र टाकलं जातं की डिग्रीनुसार सगळं काम करायचं असतं. तर त्याच्यामध्ये पूर्व दिशेला महेंद्र आणि जयंत पद हे 2च पद शुभ असतात. की लोकांना एवढंच माहिती आहे की उत्तर दिशा शुभ, पूर्व दिशा शुभ, दक्षिण दिशा अशुभ आहे, असं लोकांचं एक गैरसमज आहे. पण दक्षिणेला सुद्धा ग्रहक्षत म्हणून एक पद आहे, दक्षिणेचा हा प्रवेशद्वार. ते उत्तरे एवढं शुभ आहे, तेवढं रिझल्ट ते देतं आपल्याला, सुख, समाधान, संपत्ती ते ग्रहक्षत पद देऊ शकतात. तसंच पश्चिमेला वरुण आणि पुष्पदंत हे 2 पद आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला जर मेन दरवाजा ठेवला
तर आपल्याला शुभ फळं मिळू शकतात. आपण स्वतः सिव्हिल इंजिनियर आहात, एक वास्तू विशारद आहात. अलीकडच्या एक 20-25 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण कोणत्याही इंजिनियरकडून, आर्किटेक्टकडून आपण जर प्लॅन बनवत असू तर 100% आता आग्नेय दिशेला किचन प्रत्येकाने द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ती फक्त अशी मांडणी करणं योग्य आहे की अगदी वैदिक वास्तुशास्त्रानुसार लांबी आणि रुंदी याच्यानुसार ग्रीड करणं कितपत महत्वाचं आहे. ग्रीड करणं हे फारच महत्वाचं आहे, पण त्यापूर्वी त्या प्लॉटचे कंपासनं दिशा चेक करणं महत्वाचं आहे. लोक जनरली काय करतात की रस्ता ज्या बाजूला आहे ते उत्तर किंवा पूर्व असं टेंटेटिव्ह समजतात, पण ऍक्च्युअली कंपासनं दिशा चेक केली पाहिजे. तो प्लॉट किती टिल्ट आहे त्या टिल्ट नुसार परत आपल्याला ते ग्रीड त्याच्यावरती टाकलं पाहिजे, तर ते आपण योग्य पदात ते आग्नेय दिशा आहे का ईशान्य आहे हे बघितलं पाहिजे. सर, आपण एखाद्या प्लॉटवरती सर्वसामान्य व्यक्तीला जर आपल्याला कंपास ठेवून दिशा पाहायची असेल तर त्या प्लॉटच्या कोणत्या भागावरती उभं राहून आपण ती दिशा मार्क केली पाहिजे. ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ब्रह्मस्थानामध्येच उभा राहायचं आणि तिथूनच तुम्ही दिशा चेक करायची. पण दिशा चेक करताना कोणती तरी एक बाजू पॅरलल घेतली पाहिजे. ब्रह्मस्थानात उभं राहणं ठीक आहे, पण आपल्याला पूर्व पश्चिम जे वॉल असेल किंवा कंपाऊंड असेल त्याला आपण ब्रह्मस्थानात उभा राहताना पॅरलली उभा राहिलं पाहिजे. समांतर, पॅरलली, समांतर म्हणण्यापेक्षा पॅरलली उभा राहिलं तर ते आपलं जे आपण दिशा घेत आहोत ते अचूक येण्याची शक्यता जास्त राहते. भूमीचं शुद्धीकरण हे तितकंच महत्वाचं महत्वाचं आहे. आहे. एखाद्या जागेची निवड जेव्हा आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधण्यासाठी करतो तेव्हा ती भूमी जितकी शुद्ध असेल, अधिक ऊर्जावान असेल, तर त्या ठिकाणी जी ऊर्जा निर्माण होणार आहे किंवा त्या जागेवरती जे काही घर वास्तू निर्माण होणार आहे ती अधिक समृद्ध असणार आहे. तर असं भूमीचं शुद्धीकरण करताना आपण काय उपाय केले पाहिजेत. भूमीच्या शुद्धीकरणाबरोबर भूमीचा स्लोप कुठं आहे हे पण पाहिलं पाहिजे. हे प्राथमिक झालं, पण त्याच्यावर शुद्धीकरण करण्यासाठी आपण तो प्लॉट जो आहे तिथं शक्य झालं तर ज्यावेळेला आपण नवीन बांधकाम करणार असतो त्याच्या आदल्या दिवशी तिथं जर गाय आपण बांधली, गाय आणि वासरू बांधलं तर फारच चांगलं. तिथं आपल्या गायच्या पायामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्याचबरोबर तिथं गायचं गोमूत्र आणि शेण जर तिथं पडलं तर निगेटिव्ह एनर्जी कमी होते तिथले. वैदिक वास्तुशास्त्रानुसार काही ग्रंथांमध्ये असा पण उल्लेख आहे, जेव्हा गाय वासरू त्या जागेवरती फिरवलं जातं आणि गाय त्या जागेमध्ये जेव्हा आपला श्वास आतमध्ये घेते, बाहेर सोडते, तर ती नकारात्मक ऊर्जा त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी होतं. गायीच्या पावलांमध्ये सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा असते आणि गायीची पावलं त्या जागेवरती जेव्हा फिरतात तेव्हा ती भूमी शुद्ध होत असते. त्याचबरोबर गायीची जी लाळ असते किंवा फेस तोंडाला आलेला असतो तो जर त्या भूमीवरती पडला तर तो सुद्धा तेवढाच त्या प्लॉटमध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी पॉझिटिव्ह राहू शकतो. त्याचप्रमाणे सर अजून काही वस्तूंचा त्याचबरोबर अजून वैदिक पद्धतीने जर विचार केला तर वनौषधी असते. वनौषधीमध्ये काय असतं, वच, कोट, नागरमोता ह्या 8 ते 9 वनस्पती असतात. त्यांचे जर आपण पावडर जर त्या प्लॉटवरती, आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये असं सांगितलंय तुम्ही थोडं सोन्याचं पाणी जरी प्लॉटवरती टाकलं तर तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. सोन्याचं पाणी म्हणजे प्रत्यक्ष सोन्याचं पाणी नाही, तर आपण आपल्या घरामध्ये काही चैन अंगठी असेल तर एका कलशामध्ये ती रात्रभर भिजत ठेवायची, ते सोनं काढून घ्यायचे आणि ते काय पाणी तयार झालं असेल तर ते पाणी त्या भूमीवरती शिंपडायचं. त्याचप्रमाणे गाईचं शेण, गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यामुळे ते पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते. वैदिक वास्तुशास्त्रात मुहूर्ताला सुद्धा सर खूप महत्व दिलं गेलेलं आहे. ठराविक महिन्यांमध्ये भूमिपूजन करताना ते कोणत्या दिशेला करावं याविषयी पण शास्त्रामध्ये काही माहिती सांगितलेली आहे. तर घर बांधताना मुहूर्ताला आपण किती महत्व दिलं पाहिजे. घर बांधताना प्रत्येक गोष्टीला वेटेज आहे. असं नाही की तुम्ही फक्त शास्त्रानुसार प्लॅन केला म्हणजेच ते शुभ झालं, पण मुहूर्त पण तितकाच महत्वाचा आहे. कसं राहतं, एक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की काल्पनिक सर्प जो मांडलेला आहे त्याच्या मुखावरती, पाठीवरती आणि शेपटीवरती मुहूर्त करू नये. तो जो सर्प आहे तो प्रत्येक 3 महिन्याला त्याची दिशा बदलत असतो. त्याच्यानुसार मुहूर्ताचं ठिकाण प्रत्येक 3 महिन्याला बदलत असतं. त्यामुळे भूमिपूजन करताना सुद्धा वैदिक शास्त्रामध्ये मुहूर्ताला सुद्धा तितकंच महत्व आहे. जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या राशीनुसार, त्या राशीला जेव्हा चंद्रबळ असेल, गुरुबल असेल, तर हाही सर्वोत्तम मुहूर्त आपण घर बांधताना किंवा जागेची निवड करताना या सर्व गोष्टींचा बारकाईने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट लक्षात आली माझ्या, की लोकांना असं गैरसमज आहे
की चैत्र गुढीपाडवा जो आहे शुद्ध प्रतिपदा. चैत्र गुढीपाडवा शुद्ध प्रतिपदा तो फार शुभ आहे. तो लोकांना एवढंच माहिती आहे की 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. पण आपल्या वास्तुशास्त्रातल्या म्हणजे ग्रंथानुसार महिमत माणसानुसार चैत्र महिना हा शोककारक सांगितलेला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला माझ्या अभ्यासानुसार तरी कधीही तुम्ही फ्लॅट बुक करणे किंवा प्लॉट बुक करणे करू नये. म्हणजे प्रतिपदा ही काही शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानलेली आहे. आपल्याला अगदी नवीन वस्तू घ्यायची असेल, विकत घ्यायची असेल तर त्या गोष्टींसाठी आपला पाडवा एक आनंददायी असतो. पण वास्तूच्या कामांना चैत्र गृहप्रवेश किंवा वास्तुशांतीला सुद्धा तो दिवस हा तितकासा चांगला नाही. काही जुन्या ग्रंथांमध्ये चैत्र महिना हा शोककारक असं सांगितलेलं आहे. सर, आता प्लॅनिंग वरती आपण बोलत असताना वैदिक वास्तुशास्त्रानुसार मर्मस्थानांना सुद्धा खूप महत्व दिलेलं आहे. जे वास्तू पुरुषाची जी काही सेन्सिटिव्ह स्थानं सांगितली आहेत मर्मस्थान, तर त्याविषयी आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करतो? त्याच्यामध्ये काय असतं, हे लोकांना मर्मस्थान ही माहित नाहीत. फक्त त्यांना आग्नेयला किचन, नैऋत्येला बेडरूम किंवा इतर गोष्टीच माहिती आहेत. पण मर्मस्थानं सुद्धा फार महत्वाचे आहेत. ते मर्मस्थानं 9 मर्मस्थानं आहेत. त्याचबरोबर शनमंती, महामर्म, उपमर्म हे त्याचे छोटे छोटे पार्ट आहेत. पण महामर्म उपमर्मवरती वॉल आली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची असते. त्या ठिकाणी आलं नाही पाहिजे. आणि जे 9 जे मर्म बिंदू आहेत त्याच्यावरती कॉलम आले नाही पाहिजेत. कॉलम जर आले तर ज्या पार्टवरती कॉलम येतो तिथला तो वास्तुपुरुषाचा जो पार्ट येतो, भाग येतो, तो दुखावला जातो. त्यामुळे तिथले आजार पण येण्याची शक्यता राहते. आजकाल आपण खूप ठिकाणी चांगल्या वास्तू अशा सुस्थितीत आहेत, परंतु त्या घरांमध्ये सततचे आजारपण असेल किंवा त्यांना आर्थिक समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील, तर हे वास्तू दोषाला कारणीभूत असू शकतं. आपला जो बेड असतो, आपण फक्त बेडरूम आपल्याला माहित आहे की साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य दिशेलाच पाहिजे. पण तिथं एक मर्मस्थान येऊ शकतं. त्या मर्मस्थानावरती जर बेड आपला असेल तर आजारपणाची शक्यता अगदी जादा पटीने वाढू शकते. पण लोकांना एवढंच माहिती की आपण साऊथ वेस्टला झोपतोय, पण मर्मावरती झोपतात का नाहीत हे पण चेक केलं पाहिजे. त्याच्यानुसार तो बेड शिफ्ट केला पाहिजे. जे मर्मस्थानाला सुद्धा तितकंच महत्व आपल्या वैदिक वास्तुशास्त्रामध्ये आहे. घराचं बांधकाम करताना आपण जे कॉलम तयार करतो, तर त्या कॉलम मध्ये जी नीव ठेवली जाते की पायाभरणी केली जाते, तर त्यालाही तितकंच महत्व वैदिक वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे. जसं आपण गाडीला चावी लावून स्टार्टर मारतो, तसं कोणत्याही वास्तूचं बांधकाम करत असताना आग्नेयचा जो कॉलम आहे त्यामध्ये काही वास्तू डिपॉझिट करायला सांगितले. म्हणजे काही वस्तू शुभ ऊर्जादायक त्यामध्ये ठेवायला सांगितलेल्या आहे. अशी पायाभरणी करताना आपण कोणत्या पद्धतीने केली पाहिजे? आपण जसं म्हटलं त्या पद्धतीनेच आग्नेय दिशेला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचे औषधे असू देत, रत्न असू देत, खनिज असू देत, हे आग्नेय कोपऱ्याच्या कॉलम मध्ये ठेवले पाहिजेत. आणि ते कॉलमची रचना करताना क्लॉकवाईज पद्धतीने केलं पाहिजे की अँटी क्लॉकवाईज? ऍक्च्युली कॉलमचीच रचना म्हणण्यापेक्षा कोणतेही बांधकाम करताना किंवा खड्डे काढताना ऍक्च्युली शास्त्रामध्ये काय सांगितलेलं की ईस्ट किंवा नॉर्थ साइड हे लो वेटची पाहिजे किंवा हलकी पाहिजे किंवा दक्षिण दिशा जड पाहिजे. म्हणून खड्डे काढताना खड्ड्याची सुरुवात करताना ईशान्य बाजून खड्ड्याची सुरुवात केली पाहिजे आणि शेवटचा खड्डा हा नैऋत्य कोपऱ्यातला काढला पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण फुटिंग भरतो किंवा कॉलम भरतो त्यावेळेला अगोदर नैऋत्य कोपऱ्यातला कॉलम भरला पाहिजे आणि शेवटी ईशान्य कोपऱ्यातला भरला पाहिजे. पण त्याचबरोबर आपण जसं म्हटलं क्लॉकवाईज हे पण त्याचप्रमाणे महत्वाचं आहे. म्हणून सुरुवात करताना आग्नेयकडून कॉलम भरायला सुरुवात करावी आणि शेवट हा पूर्वेला यावा. पूर्वेला पूर्व ईशान्य दिशेला यावे चालू शकतो. सर, ब्रह्मस्थान असेल, 8 दिशा असेल, मुख्य प्रवेशद्वार असेल, यामध्ये जर काही दोष निर्माण होत असतील तर यावरती वैदिक वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत. तर हे कोणते उपाय आपण करू शकतो? आपल्याला समजा जर आपलं डोअर मुख्य दरवाजा जर शुभ स्थानात नसेल किंवा तिथं जर उंबरठा नसेल, उंबरठा हा मस्ट आहे, कंपल्सरी आहे. जर उंबरठा म्हणजे आता आपणच जास्त बोलू शकता त्याच्याबद्दल. आपण आता सध्या बंगलोचं काम करतो, हाऊस असतील, तर अशा ठिकाणी बऱ्यापैकी चौकटच येते. तर तिला वेगळा उंबरठा बसवण्याची काही आवश्यकता माझ्या हिशोबाने नाहीये. तर त्या चौकटी खाली सुद्धा आपण ह्या ज्या काही एक शुभ ऊर्जादायक वस्तू आहेत जसं पंचरत्न असेल, पंचरत्न ठेवले पाहिजे किंवा चांदीची तार ठेवली पाहिजे. नंतर किंवा मंजुषा पेटी ठेवली पाहिजे, वास्तू मंजुषा पेटी ठेवली पाहिजे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आपण जो दरवाजा
किंवा चौकट उभारणी करणार आहोत, तर त्याची लांबी आणि रुंदी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? अगदी शास्त्रात तर सांगितलेलं आहे की अंगुलमध्ये मेजरमेंट घ्यायचं. ते सुद्धा मेजरमेंट घेताना यजमानाच्या हाताचं लांबी घ्यायची. त्याच्यानुसार त्याने एक कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे, फॉर्म्युला सांगितलेला आहे. त्याच्यानुसार चौकटीची लांबी आणि रुंदी अंगुलमध्ये मेजरमेंट घेऊन ठेवायची असते. अंदाजे 7 फुटापर्यंत आपण मेजरमेंट ठेवू शकतो, पण त्याचाही काय आयवे काढला जातो? हो, त्याचाही आयवे काढला जातो. स्टँडर्ड आपण 7 फूट पकडतो, पण त्याचा ज्यावेळेला यजमानाच्या हाताची लांबी किती आहे त्यानुसार त्याचा आयवे काढला जातो आणि त्या अंगुलमध्ये मेजरमेंट घेऊन ठेवली जाते. वैदिक वास्तुशास्त्रानुसार ज्या काही उपाययोजना आपण करतो त्यातून आपल्याला रिझल्ट कसे येतात? रिझल्ट 100% चांगले येतात. पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण राहते. आपण जर विचार केला, जी जुनी मंदिर आहेत, आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह का वाटतं, तर त्याच्या खाली सगळं त्यांनी रत्नविधी वगैरे केलेला असतो, गर्भविन्यास केलेला असतो, त्यामुळे तिथं एनर्जी पॉझिटिव्ह असते. तसंच आपण घरामध्ये सुद्धा रत्नविन्यास किंवा ही पॉझिटिव्ह एनर्जीच्या ज्या औषधी किंवा रत्न खनिजे टाकले तर 100% पॉझिटिव्ह रिझल्ट येत राहतात. हे नैसर्गिक वस्तू आहेत, ह्या नैसर्गिक वस्तू आहेत आणि हे पिढ्यान पुढे आपल्याला त्याची एनर्जी मिळत राहते. आता आपण एक शब्द प्रयोग केला, ऊर्जा. तर ही ऊर्जा आपल्याला आपल्या वास्तूमध्ये कशा पद्धतीने अनुभवता येते? की जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या ठिकाणी आपण फिरत असताना तिथले जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये गेलो तर आपलं डोकं जड होतं, बरोबर, थोडंसं नैराश्य त्या ठिकाणी येतं. किंवा एखाद्या अंत्यविधीला आपण स्मशानभूमीमध्ये गेलो तरी त्या जागेमध्ये गेल्यानंतर आपलं डोकं जड होतं, एक मायनस निगेटिव्ह विचारांमध्ये आपण तिथे जातो. परंतु एखाद्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो, नुसते त्या मंदिरामध्ये जाऊन घंटानाद जरी आपण केला तर त्या व्हायब्रेशन्सने आपल्या मनावरती एक वेगळे तरंग निर्माण होतात की आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा ती प्रसन्नता आहे मनाची ती अधिक त्या ठिकाणी खुलली जाते, जाणवते आपल्याला. तर ह्या ऊर्जा चक्राचं अभ्यास किंवा संतुलन कशा पद्धतीने केलं जातं? नाही, माझ्या लक्षात नाही आलं. जे आपण जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कसं ओळखायचं असं म्हणायचं. त्यावेळेला आपण एखाद्या वास्तूमध्ये आपण जे वैदिक शास्त्रानुसार जर एखादा प्लॅन केलेला आहे किंवा तिथं विधी केलेला आहे त्या वास्तूमध्ये गेले की आपल्याला 100% आतमध्ये गेल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे नवीन जरी वास्तू असली कुणाचीही तरी सुद्धा ज्याचा अभ्यास आहे त्याच्या पॉझिटिव्ह लहरी त्यांना त्या वास्तूतल्या जाणवतात तिथल्या. त्याचबरोबर तिथले जे लोक आहेत किंवा जे वास्तूमध्ये राहतात त्यांना झोप कम्फर्टेबल लागते तिथे निद्रा लागते किंवा नवीन नवीन पॉझिटिव्ह विचार त्यांच्यात बिझनेसचे असू देत किंवा नोकरीचे असू देत पॉझिटिव्ह विचार येत राहतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण सहज भेट द्यायला गेलो की त्या ठिकाणी कितीतरी वेळ आपण बसून राहतो, त्या घरातून आपल्याला हलावंसं वाटत नाही. याचं कारण असं की त्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे अधिक चांगल्या ऊर्जेची स्पंदनं त्या ठिकाणी तयार झालेली असतात. आणि एखाद्या घरात गेलो आपण की 5 मिनिटात लगेच आपण बाहेर पडतो. याचं कारण तिथे नकारात्मक ऊर्जेची स्पंदनं आपल्याला अधिक जाणवत असतात. एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण वास्तुशास्त्राकडे कशा पद्धतीने बघता? म्हणजे आपण वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅनिंग करून देता, तर ते प्लॅनिंग करत असताना आजकाल प्रत्येक जण वास्तुशास्त्राचा आधार घेऊन आपलं घर बनवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही कशा पद्धतीने हे प्लॅनिंग करताय? ऍक्च्युली मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या प्लॉटला व्हिजिट सुरुवातीला करावी लागते, तिथले कंपासनं दिशा घ्यावी लागते आणि त्यानंतर त्या यजमानाच्या हाताची लांबी घेऊन त्यांना किती स्क्वेअर फीट एरियाचं बांधकाम करायचं आहे ते मी अगोदर त्यांच्याकडून टेंटेटिव्ह एरिया घेतो आणि त्याच्यानुसार लांबी रुंदी ठरवतो. त्यांना आय वेग किती येतोय काय येतोय त्यानुसार ठरवून देतो त्यांना. मध्ये शक्तीचक्र जे आहे प्लॅन वरती आपण टाकून त्याची मर्मस्थानं असतील, ब्रह्मस्थान असेल किंवा 8 दिशा यांचाही विचार करून आपण प्लॅनिंग देता? हो, अगदी त्याच पद्धतीनं देतो. पण सुरुवातीला आयवे काढतो आणि त्यानंतर मग ते शक्तीचक्राचा नंतर वापर केला जातो. पण अगोदर ते मालकांना एरिया किती आहे हे कन्फर्म करावं लागतं की त्यांच्या बजेटनुसार प्लॅन द्यावा लागतो. 2000 स्क्वेअर फीट 2500 स्क्वेअर फीट या पद्धतीनं द्यावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार आपण किती % प्लॅनिंग वास्तुशास्त्रानुसार करू शकतो? अगदी 90 to 95% आपण करू शकतो. अगदी प्रवेशद्वार असेल, मर्मस्थान असेल. हो, 100% उगीच आपण सांगण्यास काय उपयोग नाही. 90 to 95% आपण करू शकतो. वास्तूचं बांधकाम करत असताना प्लॅनिंग सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद धन्यवाद सर.